मी तुमच्याशी बोलतो असं तुम्हाला वाटतंय, पण मी ऐकतोय माझं बोलताना. कुठेही जीभ घसरली नाही पाहिजे. इथे उपस्थितांचा कोणाचाही अवमान माझ्याकडून होता कामा नये. संस्था चालकांनी दिलेली जबाबदारी. चे संस्थापक डॉक्टर प्राध्यापक सुरेशजी सोनवणे हे मान्यवरांना मंचाकडे घेऊन येत आहेत. आज या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यमान विद्यार्थी, सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आदर कार्यक्रम सुरू करतो आहोत, पण त्याआधी एक फार महत्त्वाची सूचना मला इथे बसलेल्या प्रत्येकाला द्यायची. विद्यार्थी असो, पालक असो, कृपया प्रत्येकाने आपापले मोबाईल फोन हे सायलेंट मोडवर ठेवायचे आहे. कृपया सर्वांनी आपले मोबाईल फोन. मोडक संस्थापक कल्याणी संस्था खास सहकार्य ताईंचं या संस्थेला लाभत असतं. आपणही या ठिकाणी खास उपस्थितीमध्ये उपस्थित यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी आणि मी आदरणीय लोखंडे सरांना हे सांगू इच्छिते की सर, आज विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी लकी ड्रॉ पण आहे. एक विद्यार्थिनी आज मोपेड लकी ड्रॉद्वारे जिंकणार आहे आणि एक विद्यार्थी म्हणजे मुलगा. अनेक गोष्टी प्राध्यापक रिस्पेक्टेड सुरेश सोनवणे सर आपल्या प्रस्तावनेतून मांडतीलच आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा जो आहे हा संपन्न होणार आहे. पण संपन्नतेकडे जात असताना मान्यवरांचं डायसवर आगमन झालंय, कुटुंबियांचं डायसवर आगमन आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच आपण सरस्वती समेत होणारे तिन्ही ब्रांच हे अहमदनगर, पुणे, नाशिक. कृपया तिन्ही ब्रांचच्या वेळी सरस्वती पूजनात सामील व्हायचं आहे. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर गंध मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतेभे देवै सदा वंदिता. सा माता तु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा, निशेष जाड्यापहा, निशेष जाड्यापहा. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण सरस्वती स्तवनामध्ये सामील व्हा. टाळ्या वाजवा. भविष्यासाठी, आपल्या विकासासाठी, आपल्या करिअरसाठी, आपल्या डेव्हलपमेंटसाठी आणि त्यातून या संस्थेची उद्दिष्ट. आपण जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात सरांचं स्वागत करा. मित्र हो, टाळी जोरदार आपल्याला हवी आहे. टाळ्यांचा हा उदो आहे. म्हणून डॉक्टर अरविंद सरांचं रिस्पेक्टेड प्राध्यापक सुरेश सर स्वागत करताय, शॉल प्रदान करताय आणि तितक्याच आत्मीयतेने सर त्याचा स्वीकार करताय. पुष्पगुच्छ देऊन सर स्वागत करतील. आपलं एक आत्मघटनही त्यांना भेट देतील आणि एक प्रेमाची भेट सर प्रदान करताना त्यांच्या आगमनाबद्दल, त्यांच्या निमंत्रणाबद्दल एक त्यांचा खूप मोठा आदर या संस्थेला आहे. सरांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी सरांची उपस्थिती. एक जोरदार टाळी. मित्र हो, जोरदार टाळी द्यायला हरगळी करू नका. तुम्हाला टाळी मिळेल, तुम्ही आता दिली तर. आणि त्याच्यासाठी संपूर्ण रामपुरहाट महाराष्ट्र पोलीस आणि बलराम सानप टॅक्स असिस्टंट आणि तलाठी यांचे सत्कार या ठिकाणी बाकी राहिले. त्यांनी देखील या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. आपल्या सर्वांच्या पालकांच्या देखील मोबाईल मध्ये मला हा फोटो अपेक्षित आहे. आपल्यातलेच विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी ही पूर्ण पर्वणी, पूर्ण शिक्षणाचा खर्च गुरुजी अकॅडमीतून करण्यात येईल. धन्यवाद. एक महत्वाची सूचना राहिलेली आहे आणि 11 जे मुलं असतील पण त्या
मॅडमचा सत्कार या ठिकाणी होतोय. डॉक्टर सुनीता मोडक कल्याणी संस्था, त्यांच्या संस्थापक मॅडम, विशेष सहकार्य मॅडमचं लाभतोय. त्यामुळं संस्था त्यांचे ऋण व्यक्त करते आणि आजच्या कार्यक्रमालाही आपण आपली उपस्थिती दिली. मॅडम आणि जोरदार टाळ्याही एकदा सुनीता मॅमचं स्वागत इथे व्हायला हवं गरुडझेप अकॅडमीच्या वतीने. या दोघींचा सत्कार होतोय. अतिशय छान समाजवादी वक्तव्य मनोगत आपण ऐकलेलं आहे. मुश्किलें नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर. मुश्किलें नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. तू जरा कोशिश तो. प्रमुख गरुड झेपचे आणि एक वेगळं फील्ड तिने करिअर म्हणून निवडलेलं असतं. ती सार्थ अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या विद्यार्थिनींनी असलेलं हे व्यक्तिमत्व हजर झाल्या जोरदार टाळ्यांनी. गरुड झेपचे विद्यार्थी तुमच्या टाळ्या कशा यायला पाहिजे. या दिपाली सुक्कार यांचे आई वडील त्यांना प्रचंड अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसतोय. गर्दीमध्ये अत्यंत रुबाबदार दिसणाऱ्या दिपालीचा सन्मान इथे संपन्न होतोय. या ठिकाणी मेडल, शाल, स्मृतिचिन्ह तथा प्राध्यापक डॉक्टर सुरेशजी सोनवणे लिखित वाया गेलेलं पोळ ही आत्मकथा, प्रेरणादायी आत्मकथा रादर असं म्हणतात. सर्व वर्गातील सर्व विद्यार्थी यांनी पण स्टेजच्या बाजूला साईडला यायचंय आणि ही स्वप्नातली गाडी तुमची पण असणार एक दिवस. त्यामुळे आजपासूनच डोक्यात ठेवा, अभ्यास चांगला करा आणि आपलं सूत्र लक्षात ठेवा. ई फॉर एज्युकेशन, सी फॉर करिअर, एम फॉर मॅरेज अँड लास्ट में सबसे लास्ट एल फॉर लव. आज 2023-24 या वर्षामध्ये गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न साकार करताना दिसतंय, साकार केलेलं आहे. आणि आज भारतामध्येच नव्हे प्रत्येक ठिकाणी गरुड झेपच्या माध्यमातून पूर्ण राज्यामधून या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी येतात. त्यांचं स्वप्न साकार करणारी ही एक कारखाना समजला तरी चालेल. या कारखान्याच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी आता पोलीस दलामध्ये, आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये या ठिकाणी भरती झालेले आहेत. आणि आजचा जर आकडा बघितला तर हा ना होतो ना भविष्याती या आकड्याचं आज खरं गरुड झेपचं जे वेगळं असं महत्व आहे त्या सर्व भारत देशासाठी, महाराष्ट्रासाठी कळालेलं आहे. आणि आज या माध्यमातून खरंच एक वेगळा असा संदेश ज्या आईवडिलांनी आमच्यावर विश्वास ठेवला, त्या आईवडिलांनी आपल्या मुलांना या ठिकाणी टाकलं आणि त्यांचे स्वप्न साकार झाले हे सांगणारं एक तात्पर्य या ठिकाणी या मोठ्या प्रोग्रामच्या माध्यमातून आईवडिलांचा सत्कार जो मुलगा लागतो त्या मुलांच्या आईवडिलांचा सत्कार आमच्या माध्यमातून घडतोय. ही आमच्यासाठी एक मोठी बाब आहे आणि ती सगळ्यात अविस्मरणीय आहे. आणि आजचा हा निकाल एक दिव्यमान आणि डोळे दिसणारा आहे. ज्या विद्यार्थ्याची संख्या बघता आज हा खरा मोठा निकाल आमच्यासाठी पण आहे. आणि हा निकाल देणारी गरुड झेप अकॅडमी याचा सर्व स्टाफ या सर्वांचे हे मोठं महत्व आहे. आणि या महत्वातूनच आजचा हा निकाल आहे. यापुढेही आजपर्यंत लागलेल्या 6,000 विद्यार्थ्यांचा सत्कार आतापर्यंत झालेला आहे. आणि आम्ही यापुढेही अशीच निकाल गरुड झेप माध्यमातून देऊ अशी सन्माननीय विचारमंचावर उपस्थित मान्यवर, आपल्या गरुड झेप अकॅडमीच्या आग्रहास्तव आज या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या जिल्ह्याचे ॲडिशनल कलेक्टर साहेब आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित झालेत. खरंच त्यांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद मानतो. आज या सत्कार सोहळ्यानिमित्त आलेले सर्वच माजी विद्यार्थी, त्यांचे आई वडील, विद्यार्थी मित्र तसेच या विद्यार्थ्यांच्या पायावर पाऊल ठेवून पुढे जाण्याची उमेद
पुढील नवीन झेप घेण्यासाठी तयार असणारे संपूर्ण गरुड झेप मधील आताचे विद्यार्थी हे सर्वच आमच्यासाठी आदरणीय आहे. त्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी मी या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो. प्रास्ताविक करण्याची मला सांगण्यात आलं. खरं तर मला आजही आठवतं की 2009 साली गुरुड झेप अकॅडमीची स्थापना झाली. पहिला कार्यक्रम ज्यावेळेस मी घेतला होता त्यावेळेस मोजून फक्त 4 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. 4 विद्यार्थ्यांची शासकीय सेवेमध्ये निवड झाली होती. सत्काराला सर कोणी मान्यवर तर काय, कोणी येण्याची ती वेळच नव्हती. कदाचित मी कोणाकडे गेलो असेल, म्हटलं असेल चला कार्यक्रम आहे, कार्यक्रमाचा सत्कार करायचा आहे, तर पहिला प्रश्न यायचा किती विद्यार्थी लागले. त्यानंतर जेव्हा मी सांगायचो 4 विद्यार्थी लागले, त्यांचा सत्कार करायचा आहे, त्यावेळेस समोरच्या व्यक्तीच्या तोंडावरती हसू यायचं. पण ते न दाखवता मला सांगितलं जात असं की माझ्याकडे काम नाही, वेळ नाही. त्यानंतर पायाभरणी होत गेली. आई वडिलांचे आशीर्वाद, त्यांनी दिलेला विश्वास वाढत गेला. संख्या झपाट्याने वाढायला लागली. 50 मुलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन, त्याच्यात दुसऱ्याच वर्षी आमच्या हातात पडलं.